मित्रांनो, मला पूर्ण कल्पना आहे, मी याच शाळेचा विद्यार्थी आहे, तुमच्या सारखाच होतो. आता आपले जवळपास 2:30 वाजत आलेले आहे, आपला जेवणाचा टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुमचा सर्वांचा काही जास्त वेळ घेणार नाहीये. खरं तर मित्रांनो, मी माझं भाग्य समजतो की या आश्रम शाळेमध्ये मला शिक्षण मिळालं. आदरणीय तुमच्या समोर हे जे शिक्षक बसलेले आहेत, या ठिकाणी जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमात मला मार्गदर्शन मिळालं, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. त्याचबरोबर आज मी माझं भाग्य यासाठी समजतो की या सर्व शिक्षकांसमोर, याच शाळेमध्ये मी शिकलो, त्याच शाळेच्या कॅम्पस समोर, सर्व विद्यार्थ्यांसमोर आणि शिक्षकांसमोर मला बोलण्याची आज जी संधी मिळाली, खऱ्या अर्थानं हे माझं भाग्य आहे. मित्रांनो, या आश्रम शाळेमध्ये मी शिकलो, तुम्ही शिकताय, खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे की आपण अतिशय गरीब घरातली मुलं आहोत. पण शिक्षणाच्या बळावर आज आम्ही बघितलं तर आम्ही कुठलीही क्रांती करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं अगदी त्याच प्रमाणे या आश्रम शाळेतली अशी असंख्य मुलं आहेत, अशी असंख्य विद्यार्थी आहेत जे या शाळेत प्रामाणिकपणे त्यांनी शिक्षण घेतलं, प्रामाणिकपणे त्यांनी अभ्यास केला आणि त्याच अभ्यासाच्या बळावरती आज आम्ही बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी आम्हाला कार्यरत असताना दिसतात. मित्रांनो, मी या शाळेमध्ये आलो त्यावेळेस आमची सेमी इंग्रजीची पहिलीच बॅच चालू झाली होती. त्या बॅच मधले आमचे जे काही मित्र होते, या शाळेत त्या सेमी इंग्रजीमध्ये शिकत असताना माझा 2रा नंबर आलेला होता आणि माझा प्रथम नंबर ज्या मित्राचा आला होता तो अक्षय कुटे. आमच्या संपूर्ण बॅच मधली आम्ही मुलं जर बघितली तर सगळी मुलं आज वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहे. आम्ही बघितलं तर अलीकडच्या काळात माझा मित्र राजेंद्र कोळेकर हा PSI झाला, आज महाराष्ट्र शासनामध्ये काम करतोय. अक्षय कुटे सारखा माझा मित्र आज MBBS करून MD करतोय. अतिशय गरीब घरातली ही मुलं. महेश ढाकणे सारखा माझा मित्र आज दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये ऍडव्होकेट आहे आणि खऱ्या अर्थानं ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. शरद गोयकर सारखा मित्र तुम्हाला माहित असेल, 2007 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, खऱ्या अर्थानं हे करत असताना आम्ही आमची कर्तृत्वशील ही मुलं बघितली तर या सर्व मुलांमध्ये आम्हाला दिसतात ती पावलं या शाळेतली, या शाळेतील सरांनी केलेले आमच्यावरती असंख्य संस्कार मी म्हणेल. कारण घरच्यांनंतर जर ही समोर बसलेली शिक्षक मंडळी तुम्ही बघितली, आज निश्चितच तुम्हाला वाटत असेल की हे शिक्षक आम्हाला मारतायत, आम्हाला 4 वेळेस गृहपाठ लिहायला लावतायत, आम्हाला छडीने मारतायत, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करतायत. पण मित्रांनो, आम्ही जर बघितलं तर या टॉर्चरच्या माध्यमातून या मुलांची निर्मिती झालेली आहे. आम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे मित्रांनो, तर फक्त सराव करायचा आहे. एकच गोष्ट वारंवार करायची आहे, ती म्हणजे तुमचं शिक्षण. जे तुम्ही शिक्षण घेताय ते शिक्षण वारंवार करायचंय. निश्चितच आमच्या समोर संकट असतात, ती परिस्थितीची संकट असेल, तुमची फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, पण मित्रांनो या सर्वावरती उत्तर ते म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे करत असलेलं तुमचं कार्य आणि त्या सरावातून निश्चितच तुमचे दिवस बदलतात. त्याचं जिवंत ज्वलंत उदाहरण मी आहे, माझ्यासारखी असंख्य मुलं आहेत. मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी तुमच्या सारखाच होतो, पण ज्या ज्या वेळेस या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी व्याख्यान करायचो. अगदी हे सर आता परजीत सरांनी जे मार्गदर्शन केलं, मित्रांनो हे मार्गदर्शन जर तुम्ही बघितलं तर फायर सेफ्टी नावाचा एक कोर्स आहे आणि या कोर्ससाठी फी देऊन तो कोर्स करावा लागतो. त्यासारखा कोर्स आपल्या आश्रम शाळेत आज आपल्याला बघायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं खूप महत्वाची गोष्ट आहे. अरे कोण म्हणतं वेगवेगळ्या इंग्लिश मीडियम असतील, पण सर मला वाटतं मी पहिलाच असा कार्यक्रम बघितलाय कुठल्याही इंग्लिश मीडियम मध्ये नाही तर आपल्या आश्रम शाळेमध्ये असा कार्यक्रम बघितलाय की मुलांना या प्रकारे नॉलेज दिलं जातं की ज्यावेळेस एखादं संकट येईल तर त्या संकटात तुम्ही काय करायचंय. आणि निश्चितच ज्यावेळेस मी या शाळेत 10वीला आलेलो होतो त्यावेळेस मी व्याख्यान माझ्या भाषणात एक सांगितलं होतं की या आश्रम शाळेतले मुलं ज्यावेळेस बाहेर जातील, 10वीला आमचा सेंड ऑफ होता आणि त्या सेंड ऑफच्या वेळेस रुपनर सर मी सांगितलं होतं की या 10वीच्या शाळेत शिकत असताना, या शाळेत शिकत असताना आज आम्ही आश्रम शाळेची मुलं आज उद्या बाहेर जाऊ, बाहेर गेल्यानंतर आम्ही निश्चितच आमच्या समोर वेगवेगळी संकट येईल, पण या संकटांना आम्ही सर्वजण सांगू की अरे आमच्या पायाची जमीन आणि पाठीशी आकाश आहे, आमच्या पायाची जमीन आणि पाठीशी आकाश आहे. जाऊन सांगा वादळांना तुमची आश्रम शाळेतील विद्यार्थ्याशी गाठ आहे, तुमची आश्रम शाळेतील विद्यार्थ्याशी. मित्रांनो, प्रामाणिकपणे जर तुम्ही अभ्यास केला, आपल्या सांगितलेल्या सरांचं सर्व तुम्ही ऐकलं, अरे आजही आमचे वाबळे सर तुम्ही बघा प्रचंड मुलांना मारलं, पण इंग्लिश मध्ये आजही सर मी कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो त्या इंग्लिश कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये इंग्रजी या विषयाला मला सगळ्यात जास्त मार्क असतात आणि त्याचं कारण म्हणजे वाबळे सर.
कारण खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की शिक्षक आपल्याला मारतात, आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारे अन्याय करतात, पण तसं कदापि नसतं मित्रांनो. आजही मी सांगतो, कॉन्फिडेंटली सांगतोय, माझ्यासारख्या राजेंद्र कोळेकर सारखा मुलगा आश्रमशाळेतला सर जर PSI होत असेल कॉम्पिटिटिव्हच्या माध्यमातून, तर त्याच्या अर्थानं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला इथून ते ज्ञान मिळालंय, ती पॉवर मिळाली, अभ्यास करण्याची क्षमता मिळाली, आणि त्याच बळावरती आमची मुलं आज चमकत आहेत. त्याचं खरं आणि ज्वलंत कारण हेच आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये जगत असताना वेगवेगळ्या आठवणी माझ्या सोबत होत्या. या शिक्षकांनी सुद्धा मला खूप मदत केली, कारण अतिशय गरीब परिस्थितीतून आज मी या शाळेत आलेलो होतो. तुमच्यासारखाच होतो, घरी अभ्यास करत नव्हतो, म्हणून घरच्यांनी एक दिवस मला या शाळेत आणलं. शाळेत आणल्यानंतर मला म्हटले की हे बघ, ही शाळा कशी आहे, आवडली आहे का तुला? आपल्याला फक्त शाळा बघायला जायचं असं म्हणून मला कोल्हारवरून इकडे घेऊन आले. शाळेत आल्यानंतर मी म्हटलं शाळा तर ओके. घरचे म्हणाले की आता तू या शाळेमध्ये तुला जर टाकलं तर इथं राहशील का? मी म्हटलं हो. घरचे म्हटले, मी म्हटलं कुठं मला टाकणार आहे, काय सोबत आणलेलं नाही, काय नाही. घरचे म्हणले बरं ठीक आहे, मग 1-2 दिवस तू या शाळेमध्ये आज राहा. म्हटलं ठीक आहे. आपले SP थोरात सर होते, तर SP थोरात सरांना घरच्यांनी सांगितलं, वडिलांनी, ते पाहुणे असल्यामुळे, की आता याला 2 दिवस शाळेत ठेवायचंय. पण घरच्यांनी SP सरांना आधीच सांगितलं होतं का आपल्याला इथं कायम याला बंदिस्त करून टाकायचंय. हे काय मला माहित नव्हतं. ही युती झालेली असल्यामुळे ती मला नंतर आली. या शाळेत मग काय झालं की मला 2 दिवस ठेवलं आणि मला शाळेत मला दाखला सोबत घेऊन आलेले, मी इथंच ऍडमिशन करून टाकलं. सुरुवातीला मला राहायला थोडा त्रास आला, कारण एका वेगळ्या भागातून इकडे आलेलो होतो, इतक्या लांब आलेलो होतो. मित्रांनो तुमच्यासारखाच होतो, अभ्यास करत नव्हतो, काय करत नव्हतो, म्हणून घरच्यांनी मला या शाळेत टाकलं होतं. पण मी माझं भाग्य समजतो की आज मी 24 वर्षामध्ये या शाळेतला आतापर्यंत माझा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या जीवनात या शाळेचं खूप मोठं महत्वाचं योगदान आहे. कारण आज मी असंख्य गोष्टी करतो, महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, व्याख्यानांना जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेस गोष्टी करतो. मुंबईला या ठिकाणी ताज हॉटेलमध्ये आमची पाठीमागे एक कॉन्क्लेव्ह झाली होती. त्या कॉन्क्लेव्ह सारख्या ठिकाणी याच शाळेतल्या विद्यार्थ्याला बोलवतात, सत्कार करतात. मित्रांनो खऱ्या अर्थाने माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण ते केवळ आणि केवळ मी माझं भाग्य समजतो की या शाळेत मी शिकलो. इथल्या सरांनी, मित्रांनो, हे सर्व शिक्षक जे आहेत ते तुम्हाला कायम प्रेरणा देणार. तुम्हाला एखादं गणित चुकत असेल, तुम्हाला जर वाटत असेल की या गणिताचा अभ्यास करायचा, तुम्ही गणिताच्या सरांकडे जा, तुमचा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आमचे चौधरी सर, इतिहासाचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जा, ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करणार. तुम्हाला नाराज करणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये की तुम्ही हा ठीक आहे विषय सोडून द्या. कोण शिकू शकतो, कोणी शिकू शकत नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये. या वर्गात आमचा नाईट स्टडी व्हायचा. मित्रांनो प्रचंड मारायचे, पण पायथागोरसचा थेरम AB² + BC² = AC², हाच पण आम्हाला पाठ असण्याचं कारण फक्त आणि फक्त रुद्र सर. मित्रांनो खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता, तुमची परिस्थिती बदलू शकता, आणि त्याची उदाहरणं तुमच्या समोर या शाळेतली आहे. मला या शाळेने बोलावलं, मान सन्मान दिला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि शेवटी मित्रांनो तुम्हाला स्वामी विवेकानंद असं म्हणतात की तुमच्या देशातील 100 तरुण तुम्ही मला द्या, त्यांच्या तोंडावरती, त्यांच्या ओठावरती असलेल्या गोष्टींवरून मी तुमच्या देशाचं भविष्य सांगू शकतो. अगदी त्याच प्रकारे आज माझ्या आश्रमशाळेतील मुलांसमोर खऱ्या अर्थानं मला MPSC द्यायची आहे, मला UPSC द्यायची आहे, मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय, मला CA व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला खऱ्या अर्थानं एखादा अभिनेता व्हायचंय, मला पॉलिटिकल लीडर व्हायचंय. अशी स्वप्न तुमच्या आमच्या समोर पाहिजे, आणि ती स्वप्न निश्चितच तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवावी, हाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. या विचारपीठाची रजा घेताना मला एक उदाहरण सांगणं खूप गरजेचं वाटतं की मित्रांनो, एक छोटंसं गाव होतं. या गावामध्ये एक घनदाट जंगल होतं. एक दिवस काय होतं, या जंगलामध्ये झाडाच्या फांदीला फांदी घासते आणि एक छोटीशी थिंगी या जंगलात पडते. क्षणार्धात त्या थिंगीचं रूपांतर एका खूप मोठ्या आगीमध्ये होतं. हा म्हणतात की आग संपूर्ण जंगलभर पसरली जाते. जंगलातील प्रत्येक प्राणी बघतोय की आता या जंगलाला आग लागली, या जंगलातून मला माझं जीवन वाचवावं लागेल. प्रत्येक प्राणी बघतोय की आगीतून आपल्याला आता बाहेर पळावं लागेल, म्हणून सगळे प्राणी त्या आगीतून बाहेर पळण्याचा प्रयत्न करतात. हे करत असताना ते सगळे प्राणी बघतायत की अरे मी पळतोय, हा पळतोय, ही चिमणी पळते, हा उंदीर पळतोय. पण एक छोटीशी चिमणी काय करते, तर या लागलेल्या आगीवरती आपल्या चुचीत पाण्याचे 2 थेंब घेते आणि टाकते. या संपूर्ण आगीमध्ये ज्यावेळेस ते चित्र बघतात त्यावेळेस त्या चिमणीकडे ते जातात आणि तिला सांगतात की अगं चिमणे, तू एवढीशी आयुष्यभर जरी प्रयत्न केला तरी ही आग तुझ्या त्याने विझणार नाही. या आगीमध्ये तू स्वतः भस्मसात होशील. मित्रांनो त्यावेळेस त्या चिमणीने दिलेलं उत्तर अतिशय सुंदर होतं. ती चिमणी म्हणते की ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस या लागलेल्या आगीचा सुद्धा इतिहास लिहिला जाईल, आणि त्यावेळेस माझे नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये लिहिले जाईल. मला वाटतं अगदी त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये, माझ्या मनामध्ये लागलेली जी अशिक्षणाची,
अजाणीवतेची आग आहे ती आग विझवण्याचं कामच हे शिक्षक लोक करत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा आम्ही आदर करणं गरजेचं आहे. शिक्षकांचा आदर करून खऱ्या अर्थानं जे काम तुम्ही करताय, तुम्ही 5वीत असाल, 6वीत असाल, 8वीत असाल, 10वीची मुलं असतील, 12वीची मुलं असतील, या शिक्षकांना गुरु मानून खऱ्या अर्थानं ते तुम्हाला जे काही शिकवतील ते आत्मसात करून त्याचा अभ्यास करत राहा व येणाऱ्या काळात संकटांना निश्चितच तोंड देत राहा. कारण आपण आश्रमशाळेचे विद्यार्थी आहोत. येणारे दिवस हे आपलेच आहेत. फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे त्यासाठी उत्तर राहतील हाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. मला खऱ्या अर्थानं बोलण्याची खूप इच्छा होती, पण निश्चितच येणाऱ्या काळात मी या शाळेमध्ये परत एकदा येईल. पण आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली, आमच्या रुग्ण सरांनी खूप मनापासून आग्रह केला. मी फक्त माझी एक या ठिकाणी साईट होती, त्या साईटच्या अनुषंगाने मी आलेलो होतो. मित्रांनो, मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर मी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलेला आहे. आता मी एमटेक सुद्धा करणार आहे येणाऱ्या काळात. पण माझा बिझनेस असल्यामुळे एक आश्रमशाळेतला ज्या मुलाची परिस्थिती नव्हती, मित्रांनो, ज्या मुलाची परिस्थिती नव्हती म्हणून त्याला आश्रमशाळेत शिकण्यासाठी आणलेलं होतं, त्या शाळेतला विद्यार्थी आज खऱ्या अर्थानं स्वतःचा बिझनेस कुणी पाठीशी नसताना जर स्वतःच्या पायावरती उभा राहून करू शकतो, तर निश्चितच यातून मी तुम्हाला माझा मोठेपणा सांगत नाही, पण तुमच्यासारखे सर्व विद्यार्थी की ज्यांना जे काही करायचे असेल ते करू शकता. फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे काम करत राहा. निश्चितच त्या सर्व गोष्टी साध्य होऊ शकत्या हाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या विचारपीठाची लढा घेताना फक्त एवढंच म्हणेल, हे नवे सामर्थ्य माझे, ही नवे माझी लढाई, मान मिळावा सकल जनांचा, ही नवे माझी नवलाई, वाद माझा छंद, वक्तृत्व हीच साधना, सत्य सुंदर मांगल्याची नित्य हो आराधना. मनपूर्वक धन्यवाद.